ट्रायसिस A 1,7, B 6,3, C 0,-3 and D -3,3. आपल्याला डायगोनलचे स्लोप क्वाड्रिलेटरच्या डायगोनलचे स्लोप काढायचे. आपण एक क्वाड्रिलेटर काढलं. समजून घ्या क्वाड्रिलेटरला आपण नाव देऊ ABCD. तर आपल्याला क्वाड्रिलेटरचे लाईन आहेत A B B C C D आणि AD क्वाड्रिलेटरचे लाईन आहेत. आपल्याला लाईनचे स्लोप नाही काढायचे, आपल्याला डायगोनलचे स्लोप काढायचे. A पासून C पर्यंतची एक लाईन काढली याला डायगोनल म्हणतात आणि B पासून D पर्यंतची एक लाईन जी काढली त्याला आपण डायगोनल म्हणतात. तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लाईनचे स्लोप न काढता या डायगोनलचे स्लोप काढायचे. तर या डायग्राम मध्ये किती डायगोनल स्लोप आहे, डायगोनलचे किती स्लोप आहेत? 2. एक आहे AC आणि एक आहे BD. त्या डायगोनलचे स्लोप काढायचे आहेत. तर सर्वात आधी आपण स्लोप ऑफ डायगोनल AC सॉल्व करू. स्लोप ऑफ डायगोनल AC इज इक्वल्स टू फॉर्म्युला असते y2 - y1 अपॉन x2 - x1. आता आपण स्लोप ऑफ डायगोनल कोणाचं काढतो? AC. तर A म्हणजे x1 y1, C म्हणजे x2 y2. A म्हणजे x1 y1 आणि C म्हणजे x2 y2. तर सर्वात मध्ये y2 पाहिजे. आपण C च्या कोऑर्डिनेटला x2 y2 म्हटलं तर त्याचा y2 कोण राहील? -3. y2 च्या जागी -3 लिहिलं. मग फॉर्म्युल्यामध्ये मायनस लिहिलं. नंतर y1 ची व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. म्हणून y1 ची जागी आपण 7 लिहिलं. 3 - 7. ठीक आहे. -3 - 7. आता x2 काय म्हटलं आपण? C च्या कोऑर्डिनेटला x2 y2 म्हटलं. x2 किती आहे? 0 आहे. मायनस x1 किती आहे? 1 आहे. -3 - 7 -10 अपॉन -1 इज इक्वल्स टू 10. स्लोप ऑफ डायगोनल. आता दुसरा स्लोप ऑफ डायगोनल त्याचं नाव आहे BD. त्याचं नाव काय? BD. काय या क्वाड्रिलेटर मध्ये किती स्लोप आहेत? डायगोनलचे 2 स्लोप आहेत. एक त्याच्यापैकी आपण सर्वात आधी पहिला सॉल्व केला AC. आता दुसरा सॉल्व करायचा आहे BD. सेम जो फॉर्म्युला लावला y2 - y1 अपॉन x2 - x1, सेम तोच फॉर्म्युला इथे पण लावायचा y2 - y1 अपॉन x2 - x1. आता B ला x1 y1 म्हणायचं, D ला x2 y2. B ला x1 y1 म्हणजे 6,3 हा x1 y1 होईल आणि D म्हणजे -3,3 हा x2 y2 होईल. तर पहिले y2 लिहायचं. आपण D ला काय म्हटलं? x2 y2. तर y2 किती लिहायचं त्याचं? 3. हा y2 आहे. y2 म्हणजे किती आहे? 3. मग फॉर्म्युल्यामध्ये मायनस लिहिला. मग y1 ची व्हॅल्यू किती आहे? y1 कुणा x1 y1 कुणा म्हटलं आपण? B ला. तर B चे पटक्यात x1 आणि हा y1. तर y1 इथं आहे 3 -3 अपॉन x2 आपण कोणा म्हटलं? या BD चा कोऑर्डिनेटले x2 म्हणजे याचा पुन्हा -3 मायनस x1 काय म्हटलं आपण? B च्या कोऑर्डिनेटला याचा x1 आहे 6. 3 - 3 0 अपॉन -9. 0 डिवाइड बाय टर्म किती होते? 0 होते. मग लास्ट मध्ये लिहायचं देअरफॉर द डायगोनल्स. फाइंडली सोडून द्यायचं. फाइंडची लाईन सोडून द्यायची. फाइंडला वर्ड सोडून बाकीचं जेव्हा आहे ते लिहायचं. द स्लोप ऑफ द डायगोनल्स ऑफ ए क्वाड्रिलेटरल आर जे आले ते लिहायचे. पहिला 10 आणि दुसऱ्याला 0 रिस्पेक्टिव्हली याप्रमाणे.